ठाण्यातील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट, 1 किलोमीटरपर्यंत आवाज झाला। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एका रासायनिक कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन गुरुवारी मोठी दुर्घटना घडली। बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर मोठी आग लागली। ठाण्यात केमिकल फॅक्टरी स्फोटातील मृतांची संख्या 10 वर, मालकांवर गुन्हा दाखल। मुंबईच्या ठाण्यातील एका रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात आणि आगीत किमान 10 जण ठार आणि 64 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या तैनात करण्यात आल्या असून गुरुवारी रात्रीपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते आणि आता तेथून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे। गुरुवारी कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली आणि त्याचा परिणाम आजूबाजूचे कारखाने आणि घरांना झाला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डोंबिवली MIDC परिसरातील फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल कंपनीत हा स्फोट झाला। एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोट इतका जोरात होता की त्याचा आवाज 1 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला। जवळपासच्या इमारतींच्या काचेला तडे गेल्याचे त्यांनी सांगितले। त्याचवेळी स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक घरांचे नुकसान झाले। ठाणे नागरी संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, दुपारी रात्रीचा 1:40 च्या सुमारास हा स्फोट झाला। देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। त्यांनी सांगितले की, स्फोटामुळे लागलेली आग जवळच्या इतर 3 कारखान्यांमध्ये पसरली, ज्यामुळे धुराचे लोट आणि आग खूप दूरवर दिसत होती। दुसरीकडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे। ते म्हणाले की, घटनास्थळी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे। जखमींवर उपचाराची व्यवस्था केली। फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका आगाऊ ठेवण्यात आल्या आहेत। याबाबत मी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। DMही घटनास्थळी पोहोचले आहेत। TDRF आणि अग्निशमन दलाच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली। महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल। हा जो स्फोट आहे तो मोठा आहे, भयानक स्फोट आहे, जास्त तीव्रतेचा आहे। त्यामुळे हायली हजार्डस जे युनिट्स आहेत इथे, जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो, त्यामुळे आता A, B, C अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे। त्यामध्ये इंडस्ट्री आहे, लेबर आहे, MPCB आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी जे